ओम श्री साईराम. श्री साई चरित्राच्या 37व्या अध्यायात या अध्यायाचं शीर्षक साईनाथांचं निवासस्थान चावडी असं आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकार म्हणतात, धन्य धन्य साईंचे चरित्र, धन्य तयांचे नित्य आचरण. श्रोते हो, साईंचं वागणं हे सर्वसामान्यांना न समजणारं आणि अद्भुत. ते कधी प्रचंड जनमानसात असत तर कधी तटस्थपणे एकांतात. शिर्डीचा हा देव प्रसिद्धी, काम, क्रोध, विकार यापासून हजारो मैल दूर होता. त्यांच्यासाठी प्रत्येक पुरुष हा भाऊ तर प्रत्येक स्त्री आई होती. साईंची स्थिती ही एखाद्या परमहंसाला साजेशी अशी होती. या विभूतीकडून आपण हेच शिकायचं, अभ्यासाशिवाय चित्ताची शुद्धी होत नाही, चित्तशुद्धीशिवाय आत्मज्ञान होत नाही. हे आत्मज्ञानाचं मंदिर उभारायला, त्यावर विरक्तीचा झेंडा फडकायला देवाची कृपा लागते. अहो, कुत्रे आणि डुकरेसुद्धा चिखला तोळतात, विष्ठा खातात, विषय भोग भोगतात. मग मनुष्यदेह मिळाल्यावर तसंच वागायचं? मानवी जन्माचं काहीतरी उद्दिष्ट असेल ना. मोठमोठ्या विभूतींची चरित्रे वाचायची, ही फक्त काहीतरी मिळवायचं म्हणून नाही. आपण त्यांच्यासारखे होऊ शकू का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा आणि अशा विभूतींच्या जीवनातील तेजाचे किरण, तेजाचे कण आपण मिळवायचे. हेच कण मिळतात नामस्मरणाने. साईनाथ तर म्हणायचे, जो माझं चिंतन करतो मी त्याचं चिंतन करतो. धन्य धन्य ते नामस्मरण, ज्यात सद्गुरूसुद्धा भक्ताचं नामस्मरण करतात. म्हणून साईबाबा म्हणतात, माझा जो जाहला काया वाचा मने, तयाचा मी ऋणी सर्व काळ. अशा या देवाच्या शिर्डीसमोर स्वर्गाचं सुखसुद्धा तुच्छ आहे. साईंचं स्मरण हे आमचं व्रत आणि शिर्डीची वारी हे आमचं तीर्थाटन. साई हा शब्द नव्हे, तो आहे एक पवित्र मंत्र. म्हणून ग्रंथकार म्हणतात, साई साई नित्य म्हणाल, अवघी दुःखे विलिया जाल. श्रोते हो, शिर्डीच्या या संतांची चावडी हे एक निद्रास्थान. बाबा एक दिवसाआड चावडी झोपायला यायचे. झालं काय, एकदा खूप पाऊस पडल्यामुळे मशिदीत खूप पाणी आलं, म्हणून सर्वांनी साईंना जवळच्या चावडीत आणलं. तेव्हापासून एक दिवसाआड साईंचा निद्रेचा क्रम चावडीत होता. 10 डिसेंबर 1909 पासून साईंचं चावडीत भजन, पूजन, अर्चन सुरू झालं. अहो, बाबांचं मशिदीतून चावडीत येणं हे काही साधारण नव्हतं. तात्या पाटील बाबा यायची वाट पाहायचे. तात्या साईंना हात धरून जागेवरून उठवायचे. आपली कपनी परिधान करून साईनाथ चावडीकडे जायला तयार व्हायचे. तात्या त्यांच्या अंगावर जरीचा शेला पांघरून द्यायचा. साई निघाले की वाद्य वाजायला लागायची. भजनाच्या गजरात, गरुड ध्वजाच्या चालात सर्वजण निघायचे. चावडीच्या पायरीवर साईंची पावले पडली की भक्तगण पुकारा करायचे, राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. यावेळी तात्यांनी साईंचा डावा हात वर तर म्हाळसापतींनी बाबांचा उजवा हात धरलेला असायचा. बापूसाहेब जोग यांनी साईंच्या डोक्यावर छत्र धरलेलं असायचं. या सर्वात श्यामकर्ण नावाचा अश्म मोठ्या रुबाबात चाललेला असायचा. हे नयनरम्य दृश्य पाहायला शिर्डीतील लहान मोठी माणसं गर्दी करायची. यावेळेला साईंच्या चेहऱ्यावरील शोभा मी काय वर्णन करावी. जणू प्रभातीचा उगवता सूर्य. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित लालसर तेज. यावेळी काकासाहेब दीक्षित चांदीच्या ताटातील सुगंधी फुले बाबांच्या अंगावर उधळायची. हे तेजाचं दृश्य आपल्या डोळ्यात साठवायला जो तो आतुर झाला असायचा. तात्या कोती हातात कंदील घेऊन हळूहळू आत प्रवेश करायचा. चावडीत आसन व्यवस्था केलेली असायची. साईंना आसनावर विराजमान केलं जायचं आणि मग सुरू व्हायची साईंची पूजा. कुणी त्यांना सुगंधी अत्तर लावायचं तर कुणी लगबग करायचं हार घालायसाठी. काहींची लगबग कपाळावर कस्तुरीचा टिळा लावण्यासाठी. आणि मग सुरू व्हायची साईंची प्रासादिक आरती. आज आपण जी आरती म्हणतो, आरती साई बाबा सौख्य दातारा जीवा, ही आरती साईनाथ सदेह असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष गायली जायची. भक्तांनी केलेले हे सारे सोपस्कार बाबा तटस्थपणे पाहायचे. अहो,
ज्याला ब्रह्माचा साक्षात्कार झाला त्याला मोठ्या वस्त्राचं काय भूषण, जो निज शांतीने नटला आहे त्याला अलंकाराचं काय आकर्षण. पण हे सारं सारं साई स्वीकारत ते फक्त भक्तांचा मान राखण्यासाठी. पुढे एक एक भक्त साईंना नमस्कार करून आपापल्या घरी जायला निघायचा. तात्याबा घरी जायला निघाले की बाबा त्याला म्हणायचे, माझी काळजी घे, अधूनमधून खबर घेत जा. तात्या हो म्हणायचे आणि आपल्या घरी जायला निघायचे. सर्वजण घरी गेले की साई स्वतःच्या हाताने गाठोडे सोडायचे, धोत्राच्या घड्या पसरून त्यावर आपला बिछाना स्वतःच करायचे आणि मग झोपी जायचे. आजही साईंची निद्रा हे शिर्डीमधील एक विशेष नयनरम्य आकर्षण आहे. हा एक महत्त्वाचा सोहळा आहे. साई काही वेळेला वर उंच असणाऱ्या फळीवर झोपायचे. एक माणूस बसेल एवढी सुद्धा जागा नाही, पण बाबा फळीवर झोपल्याचं अनेक भक्त सांगतात. सर्व भक्त आजही साईंना दिवसभरातील श्रमानंतर झोपी घालतात. बाबांची झोप होते आणि नंतर आरती होते. आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, चिन्मय सुखधामा जाऊनी पहुडा एकांता. साईंची ही शेजारती ही आजही शिर्डीला होते. बाबांचा हा 37वा अध्याय भक्त हेमाडपंत इथे पूर्ण करतात. श्रोते हो, भेटूया उद्याच्या 38व्या अध्यायात. तोपर्यंत ओम श्री साईराम.